महायुती सरकार मोठं गिफ्ट देणार आहे। महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अशी आनंदाची आणि खास बातमी घेऊन आलो आहे जी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल आणि तुमच्या मनात उत्साहाचा एक नवा प्रवाह निर्माण करेल। मागील वर्षाप्रमाणे यंदाही तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं खास गिफ्ट मिळणार आहे आणि ही भेट आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणारी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित 3000 रुपयांची रक्कम। होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आजपासून म्हणजेच 4 ऑगस्ट 2025 पासून रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारकडून तुम्हाला हे खास गिफ्ट मिळणार आहे। आज सोमवार 4 ऑगस्ट पासून ते बुधवार 6 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 असे एकूण 3000 रुपये जमा होणार आहेत। ही रक्कम रक्षाबंधनाची भेट म्हणून तुम्हाला मिळणार आहे आणि यामुळे तुम्ही साडी खरेदी करू शकता, तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी खास करू शकता किंवा तुमच्या छोट्या छोट्या स्वप्नांना बळ देऊ शकता। पण यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील ज्यामुळे तुमचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर त्याचं कारण काय असू शकतं। लाडक्या बहिणींनो, आज 4 ऑगस्ट सोमवारपासून दुपारी 1 वाजल्यापासून या रकमेचं वितरण सुरू झालं आहे। आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि सरकारने या 36 जिल्ह्यांचा एक खास नियोजन केलं आहे। 4 ऑगस्टला 12 जिल्ह्यांमध्ये, 5 ऑगस्टला आणखी 12 जिल्ह्यांमध्ये आणि 6 ऑगस्टला उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच 12 + 12 + 12 बरोबर 36 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वीच ही रक्कम जमा होईल। रक्षाबंधन हा आपला पवित्र सण 9 ऑगस्ट शनिवारी साजरा होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा व्हावेत यासाठी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी विशेष नियोजन केलं आहे आणि यात त्यांना आपले लाडके भाऊ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन आणि पूर्ण पाठबळ आहे। त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते म्हणजे मे किंवा जूनचे हप्ते मिळाले नसतील त्यांच्यासाठी ही खास व्यवस्था करण्यात आली आहे। 7 आणि 8 ऑगस्ट म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवारी मागील थकीत हप्तेही तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। त्यामुळे रक्षाबंधनापूर्वी तुम्हाला तुमचे सर्व हप्ते आणि हे खास गिफ्ट नक्कीच मिळेल। आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार त्या 12 जिल्ह्यांची यादी पुढे सांगतोच, पण त्यापूर्वी सर्वात मोठी अपडेट आली आहे। जर तुम्ही हे एक काम केलं नाही तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम एक मोठी बातमी। सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया अनिवार्य केली आहे आणि ती म्हणजे ई-केवायसी। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। आता तुम्हाला तुमची केवायसी पूर्ण करावी लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ म्हणजे दरमहा 1500 रुपये पुढेही मिळत राहील। ही केवायसी प्रक्रिया का गरजेची आहे असा प्रश्न तुमच्या मनात येईल, तर ऐका लाडक्या बहिणींनो, या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसले आहेत ज्यांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे आणि यामुळे खऱ्या लाडक्या बहिणींचा हक्क मारला गेला आहे। म्हणूनच सरकारने ही ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे, ज्यामुळे फक्त पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल आणि बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल। ही प्रक्रिया तुमच्या हितासाठीच आहे, कारण यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील आणि तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळत राहतील। आता ही केवायसी प्रक्रिया नेमकी कशी करायची? लाडक्या बहिणींनो, यासाठी सरकारने अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे, ladkibhin.maharashtra.gov.in। या वेबसाईटवर तुम्ही गेल्यावर तुम्हाला एक पर्याय दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि जेव्हा ती सुरू होईल तेव्हा आम्ही आमच्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत ज्यात तुम्हाला ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशी पूर्ण करायची हे दाखवलं जाईल। त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स लगेच मिळतील। ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। त्यामुळे ही संधी गमावू नका आणि तुमची केवायसी वेळेत पूर्ण करा। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत ती यादी पाहूया।
लाडक्या बहिणींनो, ही यादी खूप महत्वाची आहे, त्यामुळे 2 मिनिटं थांबा आणि ही यादी बारकाईने ऐका. 4 ऑगस्ट सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत, ती यादी अशी आहे: पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नागपूर, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, अमरावती. ह्या 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज तुमचा बँक बॅलन्स तपासा. तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा बँकेच्या पासबुकद्वारे तुमची शिल्लक रक्कम तपासू शकता. पुन्हा एकदा यादी सांगतो: पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नागपूर, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, अमरावती. या जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या 3,000 रुपये जमा होणार आहेत. आता 5 ऑगस्ट मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत, ती यादी पाहूया. या यादीत आहेत सांगली, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, भंडारा, गोंदिया, ठाणे, पालघर, जालना, धाराशिव, बुलढाणा, यवतमाळ. या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्ही मंगळवारी सकाळी 11 नंतर तुमचं बँक बॅलन्स तपासा. तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे 1,500 अधिक 1,500 म्हणजेच 3,000 रुपये जमा झालेले असतील. आणि शेवटी 6 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. या यादीत आहेत कोल्हापूर, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, ज्याचं नाव आता बदललं आहे, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि वाशिम. या 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींनो, तुम्ही बुधवारी सकाळी 11 नंतर तुमचं बँक बॅलन्स तपासा. तुमच्या खात्यात रक्षाबंधनाचं हे खास गिफ्ट नक्कीच जमा झालेलं असेल. लाडक्या बहिणींनो, या 3 दिवसांमध्ये म्हणजेच 4, 5 आणि 6 ऑगस्ट तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नाहीत किंवा मागील मे किंवा जूनचे हप्ते थकीत असतील तर घाबरायचं कारण नाही. सरकारने 7 आणि 8 ऑगस्ट म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवारी मागील थकीत हप्ते जमा करण्याचं नियोजन केलं आहे. पण जर या आठवड्यात तुम्हाला कोणताही हप्ता मिळाला नाही, म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट किंवा मागील हप्ते, तर तुम्हाला थोडी काळजी करण्याची गरज आहे. कारण असं होऊ शकतं की तुमचं नाव अपात्रतेच्या यादीत समाविष्ट झालं असेल. आता याचा अर्थ काय? लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण 2,52,00,000 लाडक्या बहिणी होत्या. पण मागील 2-2.5 महिन्यात सरकारने 26,34,000 लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवलं आहे. याचा अर्थ जर तुम्हाला या आठवड्यात पैसे मिळाले नाहीत तर तुमचं नाव कदाचित या 26 लाख अपात्र बहिणींच्या यादीत असू शकतं. आणि यासोबतच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तब्बल 14,02,998 पुरुषांनी खोटी कागदपत्रे बनवून आम्हीच लाडक्या बहिणी आहोत असं दाखवून या योजनेचा लाभ घेतला आहे. सरकारने या पुरुषांवर कठोर कारवाई सुरू केली आहे आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहेत. आता कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत ते पाहूया. लाडक्या बहिणींनो, योजनेचे काही कठोर नियम आहेत आणि त्यामुळे काही महिला या योजनेतून बाहेर पडल्या आहेत. पहिली गोष्ट, जर एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना सरसकट अपात्र ठरवलं गेलं आहे. म्हणून तुमच्या कुटुंबात असा काही प्रकार घडला आहे का हे तपासा. दुसरी गोष्ट, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा 30,000 महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. यापूर्वीही काही महिला अशा सापडल्या होत्या आणि आता पुन्हा 30,000 महिला सापडल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे का हे तपासा. तिसरी गोष्ट, ज्या महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा 1,02,000 महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे. कारण या योजनेचा नियम असा आहे की लाभार्थीचं वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावा. त्यामुळे जर तुमचं वय 65 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार नाही. चौथी गोष्ट, ज्या महिलांच्या कुटुंबात 4-चाकी वाहन आहे आणि त्या वाहनाची नंबर प्लेट पिवळी नसेल, म्हणजे ते वाहन व्यावसायिक वापरासाठी नसेल, तर अशा 1,07,000 महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. पिवळी नंबर प्लेट म्हणजे व्यावसायिक वाहन, जसं की टॅक्सी किंवा रिक्षा. पण जर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट पांढरी असेल, म्हणजेच ते वैयक्तिक वापरासाठी असेल, तर तुम्ही अपात्र ठरता. आणि शेवटी, ज्या महिला नमोशक्ती योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलं आहे. एकूणच जवळपास 31 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आला आहे आणि आता फक्त 2,25,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला या आठवड्यात पैसे मिळाले नाहीत तर घाबरायचं कारण नाही. सरकारने या अपात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक खास प्रक्रिया सुरू केली आहे. जर तुम्ही खरोखर पात्र असाल आणि तुम्ही कोणतीही चुकीची माहिती दिलेली नसेल तर तुम्हाला 100% लाभ मिळेल. पण जर तुमचं नाव अपात्र यादीत असेल तर कदाचित या महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. पण पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये तुमची पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला लाभ मिळू शकतो.
त्यामुळे जर तुम्हाला या आठवड्यात पैसे मिळाले तर खूप छान, पण जर मिळाले नाहीत तर तुमचं नाव अपात्र यादीत आहे असं समजून तुमच्या अर्जाची पडताळणी होईपर्यंत थोडी वाट पाहावी लागेल. ही पडताळणी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत होईल आणि ते तुमच्या घरी येऊन तुमच्या अर्जाची तपासणी करतील. त्यानंतरच तुम्हाला लाभ मिळायचा की नाही याचा अंतिम निर्णय होईल. लाडक्या बहिणींनो, फक्त लाडकी बहीण योजनेवरच लक्ष ठेवू नका. सरकारच्या अनेक योजना सुरू आहेत आणि त्या योजनांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सातत्यानं आणत असतो, पण बऱ्याचदा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, हा व्हिडिओ लगेच लाईक करा. लाईक केल्याने काय होतं, आमचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती मिळते. उदाहरणार्थ, तुम्हाला माहीत आहे का की सरकारकडून 1,21,000ची एक खास योजना सुरू आहे. ही योजना फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांनाही उपलब्ध आहे. याबद्दलची माहिती आम्ही मागील व्हिडिओत दिली होती. जर तुम्हाला तो व्हिडिओ मिळाला नसेल तर लगेच हा व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की आम्हाला 1,21,000च्या योजनेची माहिती हवी आहे. मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक कॉमेंटमध्ये पाठवेन. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि ऑलवर क्लिक करा. यामुळे तुम्हाला घरकुल योजना, मोफत सोलर पॅनल योजना, सूर्यचूल योजना, मोफत शिलाई मशीन आणि भांड्यांचा सेट यासारख्या अनेक योजनांची माहिती मिळेल. उदाहरणार्थ, मोफत सोलर पॅनल योजनेत तुमच्या घरात 1-2 पंखे आणि 4-5 बल्ब मोफत चालू शकतात. सूर्यचूल योजनेत तुम्हाला स्वयंपाकासाठी मोफत सूर्यचूल मिळते. या सगळ्या योजनांची माहिती आम्ही आमच्या व्हिडिओतून देत असतो, पण ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं खूप महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे. या 3,000 रुपयांच्या रक्षाबंधनाच्या गिफ्टनी तुम्ही तुमच्या कुटुंबाला आधार देऊ शकता, तुमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण करू शकता किंवा तुमच्या स्वप्नांना नवं बळ देऊ शकता. पण यासाठी तुम्हाला तुमच्या हक्काची जाणीव असणं गरजेचं आहे. सरकारने ही योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावी यासाठी कठोर नियम केले आहेत आणि त्यामुळे बोगस लाभार्थ्यांना आता बाहेर काढण्यात येत आहे. तुम्ही फक्त तुमचं आधार लिंकिंग, KYC आणि बँक खातं व्यवस्थित ठेवा आणि तुम्हाला तुमचा लाभ नक्की मिळेल. शेवटी एक छोटीशी विनंती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती मिळेल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.